नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। मी आज तुम्हाला उकडलेले चणे आणि मोड आलेले चण्याची रेसिपी दाखवत आहे भाजीची। मोड आलेल्या चण्याची भाजी एवढी सुंदर लागते खायला, खूपच छान लागते। मी ते चणे उकडून घेतलेले आहेत कुकरला 4-5 शिट्ट्या देऊन, आणि मग त्याची मी भाजी करत आहे। खूप लांब लांब असे त्याला मोड आले होते आणि कुकरला लावल्यामुळे एकदम छान मऊ झालेले आहेत। तर मी आता जिरे आणि कांदे चांगलं भाजून घेतलेलं आहे। थोडंसं लसूण घातलेलं आहे मध्ये। पूर्ण चण्याची भाजी तुम्ही कधी खाली नसेल तर एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागते, अप्रतिम चव येते भाजीला। रोज रोज भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही भाजी खूप छान लागते खायला। कढीपत्ता घातलेला आहे मध्ये आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। हे सर्व टाकून छान व्यवस्थित खरपूस होईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे। भाजून घेतल्यानंतर मी त्यामध्ये हळद घातलेली आहे, आपल्या चवीप्रमाणे मिरची टाकलेला आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे। हे सर्व परतून घेतलेलं आहे। मग याच्यामध्ये मी माझं कूट घातलेलं आहे भाज्याचं। माझ्या भाजीच्या कुटामध्ये सर्व मिक्स असते, शेंगदाणे, कारळ, तीळ, खोबर, थोडेसे नाचणी, बाजरी, जवस असं पूर्ण एकत्र करून मी त्याचं कूट करून तयार ठेवते आणि पूर्ण भाज्यांना मी ते वापरत असते। भाज्यांना खूप छान चव येते, अप्रतिम चव येते, त्याच्यामुळे तुम्ही एकदा ट्राय करून बघा। तर हे असे मी चण्याला आता फोडणी घातलेली आहे। चपाती संग आणि भाकरीसोबत कशासोबतही खा तुम्ही, खूप छान लागते। भातावर तर एकदम छान लागते खायला। ही अशी आपली चण्याची भाजी तयार झालेली आहे। आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालून घेऊया आणि थोडंसं व्यवस्थित शिजून घेऊया। शिजल्यानंतर खायला घेऊया। हे आता शिजत आलेली आहे भाजी। चटणी मीठ वगैरे व्यवस्थित आहे का बघून घ्यायचं, कमी असेल तर वरून टाकून घ्यायचं। तर आपली भाजी चण्याची तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी रेसिपी चण्याची भाजीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। हे बघा, आपली भाजी तयार झालेली आहे। आपण कशासोबत पण खाऊ शकता।